जय श्रीराम माऊली. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. यूट्यूबवरील सर्व सदस्यांना माझा नमस्कार. आज या ब्रह्मांडीय रेखी सोबत जेव्हा आपण जोडत असतो तेव्हा ही ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा आपल्या जीवनात काय काय परिवर्तन करते आणि असंभवी गोष्ट संभव कशी करते याचंच आज बघूया. जीवनात व्यक्ती जेव्हा ठरवतो ना की मला काहीतरी करायचं आहे तेव्हा तो नक्की करू शकतो. मनात ठरवणे महत्त्वाचं आहे. या मनाला सांगणे महत्त्वाचं आहे की मला या धर्तीवर मी जन्म घेतलेला आहे, व्यक्ती म्हणून मानव रूपात जन्म घेतलेला आहे, तर मला काहीतरी चांगलं करायचं आहे. पण काय होतं ना, आपण ज्या विचारात असतो, जसं आपलं डोक्यात जे आपल्या मनात जसे विचार असतात तसं आपलं जीवन घडत जातं आणि तसं आपण जीवनात जगत जातो. आपल्या जीवनात लहान लहान समस्या आल्या तरी सुद्धा आपण काय होतं तर घाबरून जातो, कमजोर पडतो. त्या समस्यांचा कधी कधी सामना करू शकत नाही. पण आयुष्यात असे कितीतरी लोक आहेत ज्यांच्या जीवनामध्ये फार मोठ्या मोठ्या समस्या आल्या, पण याच विचार आणि व्यवहाराने त्यांनी या समस्येचा सामना केला, आपली हिंमत एकजूट केली आणि आयुष्यात ते समोर निघाले. उदाहरणात सांगण्यासाठी असे असंख्य उदाहरणे की ज्यांच्या जीवनामध्ये कितीतरी समस्या आल्या आणि समस्या आल्यानंतर सुद्धा त्यांनी त्या समस्येचा सामना करून ते आयुष्यात समोर गेले. पण आपलं कसं असतं की आपल्या घरातल्या छोट्या छोट्या समस्यांमध्येच आपण गुंतून असतो आणि त्या आयुष्य निघून जातं तरी सुद्धा त्या छोट्या छोट्या समस्यांमधूनच आयुष्यातून कधी बाहेर पडत नाही. कधी परिवाराच्या छोट्या छोट्या समस्या, तो रागाने बोलला, तो तसा बोलला, त्यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, या छोट्या छोट्या समस्यांमधूनच आपण कधी निघू शकत नाही. आणि या छोट्या छोट्या समस्यामुळेच आपल्या जीवनात, आपल्या विचारात, आपल्या मनात एक नकारात्मकता, एक टेन्शन निर्माण होतं आणि ते कधी कधी कायम असतं. कधी कधी या विचारात, या मनात एक चिंता असते, ती कायम स्थिर असते. कधीही कितीही प्रयत्न करा तरी ती चिंता निघतच नाही. कधी कधी कुणाकुणाच्या मनामध्ये सतत एक भीती असते, कारण नसते नाही भीती असते. कुठे जाण्याची भीती, कुणाशी बोलण्याची भीती, कधी एकटं राहण्याची भीती, कधी सतत अशीच भीती. का? कारण की आपल्या मनामध्ये कुठेतरी आपल्या शरीरामध्ये ती ऊर्जा तत्व कमी होतं. बघा, हे जे आपलं शरीर आहे ना, हे का ऊर्जेवर चालत असतं. ज्याप्रमाणे आपण मोबाईलला रोज चार्ज करतो आणि चार्ज केल्यावर तो मोबाईल चालतो, त्या प्रकारे हे शरीर सुद्धा आपलं रोज चार्ज करणे आवश्यक असते आणि हे शरीर सुद्धा एका ऊर्जेवर चालतं. आणि ती ऊर्जा आपण पूर्णपणे घेतच नाही. त्या ऊर्जेमध्ये नेहमी समस्या येतात. आपले विचार, आपली वाणी, आपला व्यवहार त्या ऊर्जेमध्ये, त्या तत्वामध्ये अडचणी आणि समस्या निर्माण करतात आणि त्याचमुळे आपल्या शरीरामध्ये मग या समस्या निर्माण होतात. की सतत चिंता वाटणे, सतत भीती वाटणे, सतत टेन्शन येणे, सतत डोक्याचा त्रास होणे, सतत घाबरल्यासारखं वाटणे, मनामध्ये सतत उथलपुथल सुरू राहणे, मन कधी स्थिरच नसणे, अशांत असणे, अशा समस्या आपल्या या शरीरात सुरू असतात. कारण आपल्या शरीरात ज्या ऊर्जेची गरज आहे ती ऊर्जा आपण पूर्णपणे घेत नसतो. आपल्या या शरीराला चालवासाठी सुद्धा आपल्याला ऊर्जेची गरज आहे आणि आपण या रेखीमध्ये ती ब्रह्मांडीय ऊर्जा, ती ईश्वरीय शक्ती कसं काय या शरीराला त्या ऊर्जेनुसार घ्यायचं आणि चालवायचं, कसं का आपल्या शरीरातून चिंतामुक्त व्हायचं, समस्या दूर करायच्या, हे रेखीमध्ये सांगितलं जातं. आणि बघा, हे सगळे जे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना आपल्या आयुष्यामध्ये, समस्या असतात, पुष्कळ समस्या असतात, पण त्या कशा असतात, सगळ्यात छोटे छोटेच असतात, पण त्या छोट्या छोट्यांचा संग्रह, संचय बनून ती एवढी मोठी समस्या होऊन जाते आणि त्या एवढ्या मोठ्या समस्येमधून आयुष्य निघून जातं पण आपण निघू शकत नाही. आणि या सगळ्या छोट्या छोट्या समस्येमधूनच आपण रेखीमधून सगळ्या लोकांना बाहेर काढतो. आणि या छोट्या छोट्या समस्येमधूनच जेव्हा आपण निघतो ना, तेव्हा आपण या जीवनाच्या सुखाचा आनंद घेतो. की काय आहे सुखाचं जीवन, काय आहे आनंदाचं जीवन,
काय आहे आरोग्य संपन्न राहणे, काय आहे या शरीराला प्रत्येक वेळेस आनंदी प्रसन्न ठेवणे म्हणजे काय. तर याचा अनुभव केव्हा आपण घेतो, तर जेव्हा आयुष्यामध्ये आपण आपल्या शरीराला, आपल्या विचाराला, आपल्या मनाला तसं तयार करत असतो, तेव्हाच आपण हे सगळं घेत असतो. बघा, आयुष्य फार सुंदर आहे. ईश्वराने 84 लाख योनीमधून मानवाला हे जीवन दिलेलं आहे. आणि ईश्वराने हे जीवन का दिलेलं आहे आपल्याला, तर एक चांगलं आणि सुखाचं जीवन जगावं. ईश्वराला वाटलं की या धर्तीवर जेव्हा मी मानवाला पाठवेल, तेव्हा तो मानव आपल्या मुखाने सतत चांगला बोलेल, सकारात्मक विचार करेल, माझं सतत नामस्मरण करेल आणि आपल्या परिवारासोबत सुखाचं आनंदाचं जीवन जगेल. त्या ईश्वराने ही सुंदर कल्पना करून या मानव रूपात मानवाला सुंदर म्हणून तयार केला आणि या धर्तीवर पाठवलं. पण मानव जेव्हा धर्तीवर आला, तेव्हा तो मानव स्वतःच्या समस्यांमध्ये गुंतत गेला, एवढा गुंतत गेला की तो त्या समस्यांमधून निघूच शकत नाही. एवढा गुंतत गेला की त्याच्या मुखातून जी वाणी निघते ती कधी सकारात्मक आणि चांगली निघतच नाही. एवढा गुंतत गेला की या विचारवाणी व्यवहारात सतत नकारात्मकता, सतत टेन्शन आणि काय वाईट, काय चिंता, कमजोर, समस्या, अडचणी, बस यावरच तो विचार करत राहिला. आणि या सर्व विचारांमध्ये हा व्यक्ती, हा मानव स्वतःला विसरून गेला. आपण स्वतःला विसरून गेलेलो आहोत कुठेतरी, की मी या धर्तीवर जन्म घेतलेला आहे ते एक चांगलं जीवन जगायसाठी. या धर्तीवर मी जन्म घेतलेला आहे मानव रूपात, तो माझ्या परिवारासोबत आनंदाने जीवन जगायसाठी. बघा, आपल्याला आपल्या परिवारासोबत आनंदाने चांगलं जीवन जगायचं आहे. कारण की आयुष्य किती आहे, खूप झालं 70-80 वर्षाचं आयुष्य. या 70-80 वर्षाच्या आयुष्यामध्ये तर अर्ध बालपण निघून जातं, 15-20 वर्षाचं. आयुष्याचे अर्धे वर्ष तर आपलं झोपण्यामध्ये निघून जातात. आपण रात्रभर झोपा घेतो, 5-6-7 तास झोपण्यात निघून जातात, बालपणात निघतात, नंतर म्हातारपणात निघतात. मग जबाबदाऱ्या असतात किती वर्ष. आणि जेवढे वर्ष त्या ईश्वराने आपल्यावर जबाबदारी दिली आहे, परिवाराची जबाबदारी दिली आहे, घरची दिली आहे, बिझनेसची दिली आहे, मुलांची दिली आहे, आईवडिलांची दिली आहे. मग या जबाबदाऱ्या जेवढे वर्ष आपल्याजवळ असतात, खरंच आपण तेवढे वर्ष प्रामाणिकपणे या जबाबदाऱ्या निभावू शकतो का? नाही निभावू शकत. जेवढे वर्ष जबाबदाऱ्या देतात, ईश्वराकडून मिळालेल्या जबाबदाऱ्या असतात आणि आपल्याला या जबाबदाऱ्या मिळालेल्या आहेत, या जबाबदाऱ्या आपण प्रामाणिकपणे करतच नाही. आयुष्याचे काही वर्ष जबाबदारी करता करता सतत आपण मुलांवर राखडतो, आई वडिलांवर राखडतो, जीवनसाथीसोबत कधी कधी पटतच नाही, आयुष्य निघून जातं. याच नात्यांसोबत सतत अडीअडचणी, समस्या असतात आणि व्यक्ती हा सुखाचं जीवन जगता जगता त्यालाच कळत नाही की सुख म्हणजे काय. आणि आयुष्य निघतं त्याचं दुःखाचं आणि इतिहास बनतो त्याच्या जीवनाचा तो दुःखाचा. मी माझ्या जीवनाची गीता बनवली दुःखाची नाही. असं जीवन नाही जगायचं आहे आपल्याला. आपण या धर्तीवर व्यक्ती, मानव म्हणून जन्म घेतलेला आहे, तर आपली गीता ही आपल्याला सुखाचीच लिहायची आहे. आपल्या जीवनाचा इतिहास हा अगदी सुखाचा, आनंदाचा हवा. असा हवा की मी तर सुखी जीवन जगलंच आहे, पण त्या ईश्वराची एवढी कृपा, एवढा आशीर्वाद त्या ईश्वराचा की मी सुखी जीवन जगता जगता मी सुद्धा माझ्या परिवाराला आणि इतरांना सुखाचं जीवन दिलं. इतरांना सुद्धा सुखाचं जीवन आपल्याला द्यायचं आहे. आणि ते इतरांना आपण सुखाचं जीवन केव्हा देऊ, जेव्हा आपण सुखी राहू, आपल्यामध्ये तो आत्मविश्वास राहील, आपल्यामध्ये ती शक्ती राहील, आपल्यामध्ये ती ऊर्जा राहील. आणि यासाठी आपल्याला कुठेतरी स्थिर व्हायचं आहे, कुठेतरी थांबायचं आहे, या मनातल्या विचारातल्या गोंधळाला थांबवायचं आहे आणि आयुष्यात समोर जायचं आहे. जेव्हा या मनातल्या विचारातल्या गोंधळाला आपण थांबवतो ना, तेव्हा आयुष्यात आपण समोर जातो, आपला दृष्टिकोन बदलतं. आणि ज्या दिवशी आपला दृष्टिकोन बदलतो, आपले विचार बदलतात, त्या दिवशी आपला परिवारसुद्धा बदलतो. कारण की आपल्याजवळ एवढी सकारात्मकता येते की आपल्या व्हायब्रेशनमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा सुद्धा सकारात्मक होत जातो. एवढा आपल्या शरीरामध्ये, आपल्या विचारवाणी व्यवहारात पॉवर आहे. आपल्या या माइंडमध्ये एवढा पॉवर आहे की जे या डोक्यात, या मनात चालतं ना, ते होतच होतं. तर यासाठीच आपल्या या ग्रुपमध्ये आपण माऊली रेकी परिवार, रेकी ही
यासाठी शिकवले जाते की तुम्हाला एवढं सशक्त आणि एवढं समर्थ कसं तयार व्हायचं आहे, कसं स्वतःला तयार करायचं आहे, कसं स्वतःला मध्ये परिवर्तन करायचं आहे, कसं हे आनंदाचं जीवन जगायचं आहे. बघा, आजच्या धावपळीच्या युगात कुणाजवळ वेळ नाही आहे. सगळे म्हणतात वेळ नाही, वेळ नाही. पण अगर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला बदल करायचा असेल, आयुष्यात समोर जायचं असेल, तर मला तरी वाटते की प्रत्येक व्यक्तीजवळ 24 तासामधून 1 तासाचा वेळ आहे. नाही 1 तासाचा तर काही हरकत नाही, अर्ध्या तासाचा वेळ प्रत्येकाजवळ आहे. तर आयुष्यात अर्ध्या तासाचा वेळ काढा आणि आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करा. रेकी ही ध्यानाद्वारे सांगितले जाते. ध्यान म्हणजे काय? स्वतःला स्थिर करणे, शांत करणे, स्वतःतील जे काही दोष आहेत ते बाहेर काढणे आणि स्वतःला तयार करणे एका आनंदी रेखीमय सुखाच्या जीवनासाठी. तर आजपासून आपल्याला सर्वांना या आनंदाच्या सुखाच्या रेखीमय जीवनासाठी तयार व्हायचं आहे. तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. माऊली रेखी परिवाराशी जुळा. तुम्हाला आम्ही जीवनाचा हा जो मार्ग देतो, हा मार्ग तुम्हाला तुमच्या आयुष्यभर तुमच्या सोबत असतो. 1 महिन्याचा हा कोर्स तुम्हाला तुमचं शरीर असेपर्यंत सशक्त आणि समर्थ बनवतं. माझ्या सर्व माऊलींना, मित्रमैत्रिणींना आणि यूट्यूबवरील सर्व सदस्यांना विनंती आहे की नक्की तुम्ही रेखी करा, आपल्या आयुष्याला बदलवा, रेखीमय जीवन करा. रेखी म्हणजे काय? तर ध्यान सांगितलं जातं आणि तुम्हाला आयुष्याचा सुंदर जीवनाचा मार्ग सांगितला जातो. कसा आहे हा सुंदर जीवनाचा मार्ग? नक्कीच जाणून घ्या आणि आपल्या आयुष्याला समोर घ्या. आयुष्य फार सुंदर आहे आणि याला आपल्याला फार सुंदरतेने आनंदाने जगायचं आहे. स्वतःही आनंदी राहा, इतरांनाही आनंदी ठेवा. आणि जेव्हा आपण आनंदी राहतो ना, तेव्हा आपला ईश्वर सुद्धा आपल्याविषयी, त्यांच्या मनात सुद्धा आनंदाची आणि आशीर्वादाची भावना असते. जेवढं आपल्या मनात सकारात्मकता असते तेवढं त्या ईश्वराची कृपा सदैव आपल्यावर असतो. म्हणूनच स्वतःला आनंदी आणि प्रसन्न ठेवा आणि जीवनात काही समस्या असेल तर त्यापासून मुक्त व्हा. माऊली रेखी परिवाराशी जुळा. तुम्हाला आणखी काही प्रश्न विचारायचे असेल तर इथे तुम्हाला नंबर मिळत आहे, या नंबरवर तुम्ही फोन करून आणखी समस्या विचारू शकता किंवा रेखीशी जुळू शकता. जय श्रीराम माऊली, जय श्रीराम.